नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी एक महत्वाचं अपडेट घेऊन आलो. अपडेट स्वधार स्कॉलरशिपच्या संदर्भात आहे. बघा, स्वधारसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना ऍप्लिकेशन केले होते आणि त्याची तारीख ऑलरेडी संपलेली होती, पण या तारखेमध्ये डेट वाढवून दिलेली आहे. मग ती वाढलेली डेट किती आणि याच्यासाठी ऍप्लिकेशन संदर्भात एक महत्वाचा अपडेट तुम्हाला मी लगेच देणार आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा, आपण जी स्वधार स्कॉलरशिप आहे या स्कॉलरशिपसाठी अद्याप जर ऍप्लिकेशन केलं नसेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करा. आणि जो रजिस्ट्रेशनचा फ्लो आहे मी ऑलरेडी तुम्हाला बऱ्याच वेळेस डिस्कस केलं मागच्या व्हिडिओमध्ये, की सर्वप्रथम ऍप्लिकेशन कसं करायचे, ज्याच्यामध्ये इथं तुमचं रजिस्ट्रेशन पासून सुरुवात होते. रजिस्ट्रेशन करा, त्याच्यानंतर तुमची पूर्ण डिटेल्स फिल करा. डिटेल्स फिल झाल्याच्या नंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या फॉर्म तुमचा भरायचा आहे. आता जर एवढं रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर वैयक्तिक माहिती असेल, ज्याच्यामध्ये तुमचं नाव, पत्ता, उत्पन्न, डोमासाईल याच्या संदर्भातची माहिती ही सगळी भरून घ्या. ही जेव्हा तुमची भरून होईल तेव्हा तुम्ही पत्ता तपशील मध्ये जाताल आणि पत्ता तपशील मध्ये तुम्हाला तुमची डिटेल्स भरायची. कोणती डिटेल्स भरायची पत्ता तपशील मध्ये, की जो तुमचा कायमचा पत्ता आहे तो टाका आणि सध्याच्या पत्त्यामध्ये कायमचा पत्ता टाकू नका. सध्याच्या पत्त्यामध्ये तुम्ही जिथं सध्या रूम करून रेंटनं राहता किंवा हॉस्टेलला राहता त्याच्या संदर्भात डिटेल्स टाकायची. आता ही एक डमी डिटेल्स टाकलेली आहे, अशा पद्धतीने डिटेल भरा. आता परत पत्ता जो आहे तो पालकाचा पत्ता भरायचा आपल्याला. याच्यामध्ये जो पालक जिथं राहत असतील ती डिटेल्स भरा. चालू अभ्यासक्रम, जे तुमचं शिक्षण चालू आहे, फर्स्ट इयर असेल तर फर्स्ट इयर भरा किंवा सेकंड इयर असेल तर फर्स्ट इयर प्लस सेकंड इयर भरा. आणि मागचा अभ्यासक्रम, ज्याच्यामध्ये तुमचं 10th 12th किंवा जे कुठलं मागचं शिक्षण असेल ती डिटेल्स तुम्हाला मागील अभ्यासक्रमामध्ये भरायची. आणि इतर तपशीलमध्ये 2-4 ऑप्शन एस नो मधले आहेत, की तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये हा कोर्स उपलब्ध आहे का, ती डिटेल सिलेक्ट करा. आणि लागणारी कागदपत्रे, जी काय लागणारी कागदपत्रे, ती सगळी कागदपत्रे ज्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट येईल, डोमासाईल येईल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र येईल, शाळा सोडल्याचा दाखला आणि मागच्या वर्षीचं गुणपत्रक, बोनाफाईड, पालकाचं घोषणापत्र, विद्यार्थ्याचं घोषणापत्र, अशा पद्धतीचे भाडेकरांनामासोबत 5 किलोमीटरच्या अंतराच्या आतमध्ये येणारं महाविद्यालयाचं घोषणापत्र, त्याचबरोबर अटेंडन्स सर्टिफिकेट, ज्याच्यामध्ये 75% अटेंडन्स किंवा उपस्थिती ही गरजेची आहे. हे सर्टिफिकेट किंवा हा जो डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला कॉलेज देणार आहे, तो घ्या आणि सगळे कागद भरा, अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा. तर याच्यामध्ये शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2025 झालेली आहे. म्हणजे आणखी तुमच्याकडे 11 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. ज्या आपल्या बांधवांनी हा फॉर्म भरलेला नाही, मित्रांनी मैत्रिणींना, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना हा फॉर्म भरण्याचा सांगा, ज्याच्यामध्ये त्यांना 50,000 रुपयाची रक्कम स्कॉलरशिप अमाऊंट मध्ये मिळेल आणि त्या गरजू व्यक्तीला याचा फायदा होईल. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. याच्या संदर्भात जर काही अडचणी असतील तर कमेंट करून सांगा आणि ही माहिती आपल्या गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करा. आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओ.